नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 13 डिसेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप असा मस्त सुंदर दाखवलेला आहे. सुरुवातीला काय होतं म्हणजे हे ट्रूथ अँड डेअर खेळत असतात. तर तेव्हा काल दाखवल्याप्रमाणे तर पार्थ आणि काव्य पंजा लढवतात आणि नंदिनीने शिट्टी मारल्यामुळे पार्थ तर हरतो आणि त्यानंतर आता जीवाची पाळी येते. तर तेव्हा काव्य त्याला डेअर देते. ती सांगते की तुम्ही दोघांनी मिळून कविता करायची आहे. सुरुवात तू करायची आणि त्यानंतरची ओळ नंदिनी ताईने पूर्ण करायची आणि या दोघांनी मिळून तर एकदम छान मस्त अशी कविता रंगवलेली आहे. आणि त्यानंतर जेव्हा काव्याची वेळ येते तर नंदिनी तिला ट्रूथ देते की तू आतापर्यंत जी मला गोष्ट सांगितलेली नाहीयेस ती आता मला सांग. तर तेव्हा आता काव्य तिला सांगते की आम्ही 3 महिन्यांच्या पूर्वी डिवोर्स फाईल केलेला आहे. आणि तेव्हा जीवा सुद्धा एकदम फ्लो मध्ये बोलून जातो की आम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केलेला आहे. आणि तेव्हा काव्याला आणि जीवाला तर धक्काच बसतो, कारण नंदिनी आणि पार्थला तर ते अगोदरपासून माहिती असतं. आणि त्यानंतर आता नंदिनी काव्याला थोडीशी बाजूला घेऊन जाते आणि त्यावेळेस ती सांगते की त्या पत्रामुळेच आम्ही डिवोर्स फाईल केलेला आहे. आणि त्यावेळी आता काव्याला त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं. आणि इकडे पार्थ सुद्धा त्यावेळेस जीवाला सांगतो की काव्याने तर मला पास्ट सांगायचा 2 वेळा प्रयत्न केलेला होता, पण मलाच तो ऐकायचा नव्हता. आणि आता हे त्यानंतर चौघे सुद्धा ठरवतात की आता यापुढे आपण चौघांच्या पासून काहीही लपवायला नको. आणि यांचं मस्तपैकी असं ते ट्रूथ अँड डेअरची गेम जबरदस्त छान पार पडते. आणि त्यानंतर आता इकडे या दोघींचा सीन त्यांनी दाखवलेला आहे की आता या दोघी ते सगळं काही भांड फोडायचा प्रयत्नात असतात, पण आता त्या दोघी मिळून पिहूला बळीचा बकरा बनवणार आहेत. आणि आता काव्या पार्थला सांगते की मला आता काउन्सिलिंगला जायचं नाहीये, कारण मला आता हे लग्न हवंसं वाटायला लागलेलं आहे. तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. आता इकडे पार्थ आणि नंदिनी मिळून पिहूला फोन लावतात. तर तेव्हा इकडे पिहू फोन उचलते आणि नंदिनी तिला विचारते की पिहू कुठपर्यंत आलेलं आहे काम. तर तेव्हा इकडून पिहू म्हणते ऑलमोस्ट डन आहे ब्रो, सगळं काही करून झालेलं आहे. काव्या वहिनीच्या फ्रेंडचे बाईट्स घेऊन झालेले आहेत, जीवा दादाच्या फ्रेंडचे बाईट्स घेऊन झालेले आहेत, बाकी सगळं काही झालेलं आहे. काही जणांचे बाईट्स राहिलेले आहेत ते तर मी पटकन घेईन. तर तेव्हा इकडून पार्थ म्हणतो पिहू पण आम्ही येऊस तोपर्यंत ना ते एडिट सुद्धा करून ठेव. तर इकडून पिहू म्हणते अरे चिल ब्रो, किती टेन्शन घेतोयस, पिहू आहे ना मग सगळं काही काम परफेक्ट होणार. तर पार्थ त्याला म्हणतो नुसता फुशार काय मारू नकोस हा, काम जर नीट नाही झालं ना तर मी तुझ्याकडे बघतोच. तर तेव्हा पिहू म्हणते अरे डोंट वरी, तू कधी येणार आहेस फक्त तेवढं सांग. तर नंदिनी म्हणते आम्ही सकाळी येतो म्हणजे पार्टीची तयारी करता येईल. तर पिहू म्हणते डन, एन्जॉय गाईज, बाय असं म्हणून ती आता फोन ठेवते. तर इतक्यातच आता जीवा आणि काव्या तिथे येतात. तर तेव्हा काव्या म्हणते अरे वा, सगळं काही मस्त सेट केलेलं आहे की तुम्ही. तर जीवा विचारतो मग काय चकाचक बाई, प्लॅन काय आहे तुमचा. तर नंदिनी म्हणते रिक्रिएट करायचा प्लॅन आहे. तर पार्थ सुद्धा म्हणतो मग काय होऊन जाऊ देत का ट्रूथ अँड डेअर. तर तेव्हा काव्या सुद्धा त्याला इशाऱ्याने होकार देते. आणि आता हे चौघेजण मिळून ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळू लागतात. आणि सगळ्यात पहिल्यांदा आता बाटली फिरवल्यानंतर बाटलीचं तोंड तर पार्थकडे येऊन थांबतं. तर जीवा म्हणतो बर बर बघ ब्रो, बोल ट्रूथ की डेअर. तर तेव्हा पार्थ म्हणतो मागच्या वेळी जे दिलं होतं ना तेच, अरे देशमुखांचं रक्त आहे डेअर. तर तेव्हा जीवा म्हणतो हो असं आहे का, बरोबर ठीक आहे, मग तू एक काम कर, तू काव्याशी पंजा लढव. तर पार्थ म्हणतो अरे नको नको, हारतील त्या. तर काव्या म्हणते त्याला देशमुखांचं रक्त, मग हारने के लिए तयार रहो असं म्हणून ती पंजा पुढं करते. तर तेव्हा आता पार्थ सुद्धा तिच्या बरोबर पंजा लढवायला तयार होतो आणि दोघं सुद्धा एकमेकांचा हात पकडतात. तर आता त्या दोघांना सुद्धा तो क्षण आठवतो ज्यावेळेस मागच्या वेळेस हे इथेच फार्म हाऊस वरती आलेले असतात आणि नंदिनीने डेअर दिलेलं असतं की तुम्ही काव्यासोबत पंजा लढवून दाखवा. आणि काव्या नंदिनीवरती ओरडलेली असते अगं ताई तू हे काय करतेस, डेअर त्यांची आणि तू मला याच्यामध्ये कशासाठी ओढतेस. तर पार्थ तिला म्हणालेला असतो की हा गेम तुम्ही सुचवलेला आहे ना, मग आता कुरकुर करायची नाही आणि जिंकण्याचं थ्रिल तुम्हालाच हवं होतं ना, चला या या असं म्हणून त्याने हात पुढे केलेला असतो. आणि आता यावेळेस मात्र हे दोघे सुद्धा एकदम रोमॅन्टिक झालेले असतात. पंजा लढवताना एकदम एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवून गेलेले असतात. आणि तेव्हा नंदिनी आणि जीवाला तर ते जाणवतं आणि नंदिनी जीवाला इशारा करते आणि एकदमच ती जोराची शिट्टी मारते आणि ती पार्थच्या कानातच शिट्टी मारते. तर तेव्हा पार्थ डिस्टर्ब होतो आणि काव्या लगेचच त्याला हरवून टाकते आणि जीवा आणि नंदिनी मोठमोठ्याने हसू लागतात. तर जीवा पार्थला म्हणतो अरे नाव खराब केलंस तू, बाकी काही सुद्धा नाही. तर पार्थ म्हणू लागतो नाही नाही रे, चिटिंग केले चिटिंग. तर काव्या पार्थला म्हणते नका ना रडू उगीच, तुम्ही हारलात आणि मी जिंकले देशमुख. तर पार्थ आता थोडासा रोमॅन्टिक होतो आणि काव्याला म्हणतो मी हारलोय खरा, पण यावेळी मीच खरा जिंकलेलो आहे. तर तेव्हा जीवा आणि नंदिनी तर ओ ओ असं करू लागतात. तर काव्या जराशी लाजते आणि त्यानंतर आता जीवा
पार्थला बाटली देतो आणि म्हणतो चला बाटली फिरवा. आणि त्यानंतर आता बाटली येऊन बाटलीच तोंड येऊन थांबतं जीवासमोर. तर तेव्हा काव्य आता जीवाला विचारते, बोला ना तुम्हाला काय पाहिजे, ट्रूथ पाहिजे की डिअर पाहिजे. तर तेव्हा जीवा म्हणतो आता काय बडे भैयाच्या पावलावरती पाऊल ठेवायलाच पाहिजे, ऑफकोर्स डिअर. तर तेव्हा काव्या सगळ्यांना विचारते, मी देऊ का डिअर? आणि ती आता सांगते जीवाला, तुमची डिअर अशी आहे की तुम्ही नंदिनी ताईसाठी कविता करायची आहे. तर नंदिनी लगेचच म्हणते हे तर खूपच सोपं आहे. तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते, एवढ्या सहजासहजी तुझ्या नवऱ्याला मी सोडणार नाहीये ताई. तर नंदिनी विचारते म्हणजे काय? तर काव्या म्हणते पूर्ण डेअर ऐका. पूर्ण डेअर अशी आहे की तुम्हा दोघांना मिळून डेअर करायची आहे. थांबा थांबा मी एक्सप्लेन करते. आणि ती आता जीवाला म्हणते तुम्ही एक कविता सुरू करा आणि तुम्ही जिथे अडखळाल ना त्याच्या पुढची ओळ ताई कंप्लीट करणार आणि ताईने एक ओळ कंप्लीट करायची आणि ताई जिथे अडकळेल ना त्याच्या पुढची ओळ तुम्ही कंप्लीट करायची, असं आहे ते. तर पार्थ आता ते डेअर ऐकल्यानंतर खुश होतो आणि म्हणतो अरे वा वा काय मस्त डेअर आहे, कमाल कमाल. तर जीवा आता म्हणतो म्हणजे पहिली ओळ मी म्हणायची का? तर काव्या म्हणते हो आणि त्याच्या पुढची ओळ नंदिनी ताई म्हणणार. तर पार्थ सांगतो म्हणजे अरे सुरुवातीला नंदिनीला सुचलं तर पुढे तू कंटिन्यू करायचं. तर तेव्हा जीवा म्हणतो अच्छा अच्छा ठीक आहे. आणि नंदिनी म्हणतो आपल्याला काय चॅलेंजेस आवडतात चकाचक बाई. तर नंदिनी म्हणते हो म्हणजे काय, आपण असले चॅलेंजेस पार करताच आपलं नातं इथपर्यंत आणलं ना, मग या डेअरचं एवढं काय कौतुक आहे. तर जीवा म्हणतो मग ठीक आहे चला करूया का सुरुवात. आणि आता ते सुरुवात करतात. तर जीवा म्हणतो एकच कप आणि एकच भजी माझ्या तुझ्यामध्ये. तर नंदिनी पुढे कंटिन्यू करते, एक रात्र मोडकी माझ्या तुझ्यामधली, तारे वारे किती पसारे मांडून बसले मी. तर जीवा पुढे कंटिन्यू करतो, आवरणे सावरणे माझ्या तुझ्यामध्ये, 100चे 5 गजरे गंधाळलेल्या हातात, 100चे 5 गजरे गंधाळलेल्या हातात. तर नंदिनी पुढे कंटिन्यू करते, वडाभोवती लाख फेरे माझ्या तुझ्यामध्ये. तर जीवा म्हणतो 2 घड्याळे एक टिकटिक ऐकून कुठून येते. तर नंदिनी म्हणते 2 हृदय एक धगधग, 2 हृदय एक धगधग माझ्या तुझ्यामध्ये. तर जीवा पुढे म्हणतो घेतला आधार आणि मी टेकलो पाठीवरती, घेतला आधार आणि मी टेकलो पाठीवरती. तर नंदिनी पुढे कंटिन्यू करते, विरघळले चांदणे माझ्या तुझ्यामध्ये. तर जीवा म्हणतो पाय मी धरतो तुझे तू ठेव हात माथ्यावर. तर नंदिनी पुढे म्हणते गोड दही साखर हवी माझ्या तुझ्यामध्ये, एक टॅटू कोरला कधी काळी होता. तर जीवा म्हणतो एक मेहंदी उरली बघ माझ्या तुझ्यामध्ये. तर नंदिनी म्हणते 7 वचने 7 जन्म बांधूनही, 7 वचने जन्मसाथी बांधूनही. तर जीवा म्हणतो लग्नानंतर होईलही प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. तर नंदिनी म्हणते लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. आणि छान जबरदस्त मस्त अशी कविता या दोघांनी केलेली असते मित्रांनो. आणि तेव्हा पार्थ आणि काव्य सुद्धा मस्त इम्प्रेस होतात आणि काव्य तर टाळ्याच वाजवू लागते, म्हणते क्या बात आहे, वा वा आणि कमाल कमाल कमाल. नाही तुम्ही दोघंही छान कविता करता आम्हाला माहितीच होतं, पण आज म्हणजे सिक्सर वरती सिक्सर मारलेत. तर तेव्हा पार्थ म्हणतो एक्सक्यूज मी, सिक्सर नाही सेंचुरी आहे. ही कविता जर सोशल मीडियावरती टाकली असती ना तर हिट गेली असती, व्हायरल गेली असती. असं म्हटल्यानंतर जीवा आणि नंदिनी खूप हसतात. तर त्यानंतर आता जीवा परत बाटली फिरवतो आणि ती बाटली आता बरोबर काव्यासमोर येऊन थांबते. तर तेव्हा नंदिनी आता काव्याला विचारते तो बोलो बहिणा तुम्ही क्या चाहिए, ट्रूथ और डेअर. तर तेव्हा काव्या तर सांगते मला तर ट्रूथ पाहिजे. तर नंदिनी आता तिला असा प्रश्न विचारते बघा, म्हणते मला आता अशी गोष्ट सांग जी आजपर्यंत तू मला सांगितलीच नाहीयेस. आणि तेव्हा असं तिने विचारल्यानंतर आता काव्या एक नजर आता जीवाकडे टाकते आणि जीवा सुद्धा तिच्याकडेच बघत असतो. तर नंदिनी पुढे तिला म्हणते तुझं खास सिक्रेट. आणि तेव्हा काव्या तर विचारात हरवून गेलेली असते. तर नंदिनी पुढे तिला म्हणते हॅलो काय विचार करते सांग पटकन. तर काव्या तर म्हणते हो सांगते. तर नंदिनी तर तिला लगेच म्हणते म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट आहे जी तू माझ्यापासून लपवलेली आहेस आणि मला इतके दिवस वाटत होतं की माझी बहीण माझ्या बरोबर सगळं काही शेअर करते. तर काव्या म्हणते तसं नाहीये ताई, काही गोष्टी सांगून राहायच्या गेल्या आणि काही गोष्टी सांगणं शक्य नव्हतं. तर तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे पण अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये, आता वेळ आहे सांग मला. तर तेव्हा आता काव्या नंदिनीला एकदम सांगते 3 महिन्यांच्या पूर्वी मी आणि पार्थने डिवोर्स फाईल केलेला आहे ताई. आणि असं तिने सांगितल्यानंतर नंदिनीला आणि जीवाला तर धक्काच बसतो. तर तेव्हा जीवा एकदमच काव्याला म्हणतो काय सांगतेस, तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केलेला आहे. तर काव्या म्हणते तुम्ही सुद्धा म्हणजे काय, म्हणजे तुम्ही पण डिवोर्स फाईल केलेला आहे. आणि ही गोष्ट पार्थ आणि नंदिनीला एकमेकांना माहिती असतं. तर तेव्हा जीवा म्हणतो हा ते मी काय, असं तो गडबडत असताना काव्या म्हणते हा ते मी काय, काय चाललंय तुमचं, अहो तुमचा संसार टिकावा चांगला राहावा सुखाने नांदावा तुम्ही म्हणून मी किती प्रार्थना केलेली आहे देवाकडे आणि तुम्ही डिवोर्स फाईल केलात यार. तर जीवा तिला म्हणतो 1 मिनिट तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केलेला आहे हे विसरलायत का, तुम्हाला काय झालेलं होतं आणि चांगलं चाललंय की तुमचं आणि इतकी छान केमिस्ट्री आहे तुमच्या दोघांची, माझा दादा इतका करतोय तुझ्यासाठी मग तुम्ही हा वेडेपणा का करताय.
काय? तर तेव्हा आता इकडे पार्थ आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघून हसत असतात. तर काव्या नंदिनीला विचारते, आता हसायला काय झालं ताई? आणि मला तुझं काय चाललंय ना काही कळतच नाहीये. आणि मला वाटलं होतं की माझा राग येईल तुला मी लपवलं हे सगळं काही म्हणून. तर तेव्हा आता नंदिनी काव्याला म्हणते, अगं वेडाबाई तुझी आणि जीवाची मैत्री किती जुनी आहे हे मला माहिती नाही का? पण माझी आणि पार्थची मैत्री घट्ट आहे हे यावरून सिद्ध झालं. तर काव्या तिला विचारते, पण आता नेमकं काय म्हणायचंय तुला? तर पार्थ म्हणतो, काव्या थांबा मी सांगतो. नंदिनीने आणि मी एकमेकांना तेव्हाच सांगितलेलं होतं जेव्हा तुमच्या दोघांच्या हट्टाखातर आम्ही डिव्होर्स पेपर साइन करून तुम्हाला दिले होते. तुमच्या म्हणजे तुमच्या आणि जीवाच्या हट्टाखातर. आणि तेव्हा आता त्यांना तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते काउन्सिलर कडे गेलेले असतात आणि त्यांनी सांगितलेलं असतं की डिव्होर्स होण्या अगोदर तुम्हाला 6 महिने एकत्र घालवावे लागतील आणि हीच तुमच्या नात्याची शेवटची संधी समजा. तर नंदिनी आता काव्याला थोडीशी सावरू लागते, म्हणते अगं ठीक आहे काव्या, खरं सांगायचं झालं ना तर तू मला ही गोष्ट सांगितली नाहीस त्याचं मला जरा वाईट वाटत होतं, पण मग नंतर विचार केला की खरंच आहे काही गोष्टी नाही सांगता येत आणि तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती आणि कारणं सुद्धा वेगळी होती. तर पार्थ पुढे म्हणतो, आणि जशी तुमची कारणं वेगळी होती ना तशी आमची कारणं सुद्धा वेगळी होती. तर काव्या आता एकदमच नंदिनीला म्हणते, ताई जरा चल उठ इथून बाजूला, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तर नंदिनी तिला म्हणत असते, अगं काव्या पण कुठं आणि कशासाठी? तर काव्य तिला खेचतच बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, चल चल बरं चल बाजूला. तर आता या दोघी बाजूला गेल्यानंतर जीवा लगेचच पार्थला म्हणतो, काय बडे भैया त्या दिवशी तर मला जिन्यावरती म्हणत होतास की माझ्यापासून एकही गोष्ट लपवायची नाही, माझ्याशी सगळं काही शेअर करायचं आणि आपने क्या किया बडे भैया? तर पार्थ कान पकडतो आणि म्हणतो सॉरी सॉरी आणि तो उठून बाजूला जातो. तर जीवा आता त्याला म्हणतो, अरे असं नाही चालणार आहे. तर आता त्यांनी परत इकडे म्हणजे काव्य नंदिनीला घेऊन खोलीमध्ये आलेली असते आणि ती आता नंदिनीला म्हणते, अगं पण ताई तू असं का केलंस? तर नंदिनी तिला सांगू लागते, काव्या अगं कारण जीवानाच अगोदर हे लग्न नको होतं आणि तसं त्यांनीच मला पत्रामध्ये लिहून सांगितलेलं होतं. तर तेव्हा काव्या तिला विचारते, अगं ताई पत्र कसलं काय? आता हे पत्र काय लिहिलेलं त्या पत्रात? तर नंदिनी आता सांगू लागते की काय नाही हेच लिहिलं होतं की मी आपल्या नात्याचा खूप विचार केला आणि खूप विचार केल्यानंतर मला असं वाटतंय की आपण एकत्र यायला नको आहे. मी खूप प्रयत्न करतोय पण काही केल्याने मला हे नातं मान्यच करता येत नाहीये. तू कोणीतरी बेटर डिझर्व करतेस. मला वाटते की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे, आपलं सुद्धा आणि बाकीच्यांचं सुद्धा. प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर आणि आतापर्यंत मी तुझ्याशी जे काही वागलो त्या सगळ्याबद्दल सॉरी. तर काव्या आता नंदिनीला विचारते, कधी दिलेलं होतं त्यांनी तुला हे पत्र? तर तेव्हा नंदिनी सांगते, तू जेव्हा घरी नव्हतीस ना त्यावेळेसच, आणि अनिशा तुझी पुस्तकं न्यायला आलेली होती ना त्या दिवसाची ही गोष्ट आहे. त्यांचं पत्र वाचलं आणि आमचं नातं टिकवून ठेवण्याचा जो काही माझा उत्साह होता ना तो सगळा काही गळून पडला. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, जीवांसारख्या माणसाला कुठल्याही गोष्टीमध्ये बांधून ठेवणं अडकवून ठेवणं सोपं नाहीये, अगदी नात्यात सुद्धा. मग काय त्यांच्या सुटकेसाठी मी हे पाऊल उचललं. तर आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस अनिशा ते लेटर घेऊन तिच्याकडे आलेली असते आणि तिने सांगितलेलं असतं की जीवाने हे लेटर तुझ्यासाठी पाठवलेलं आहे आणि काव्याने ते लेटर तिच्याकडून घेऊन फाडून टाकलेलं असतं. तर काव्याला आता त्या गोष्टीचं गिल्ट वाटू लागतं आणि ती मनात म्हणते, अरे देवा, म्हणजे जीवाने जे पत्र माझ्यासाठी लिहिलेलं होतं तेच नंदिनी ताईने वाचलं आणि म्हणून हा घोळ झाला. आणि ते सगळं आठवल्यानंतर आता तिला खूप त्रास होऊ लागतं, म्हणजे लक्षात आल्यानंतर खूप त्रास होऊ लागतो. तर आता इकडे पार्थने सुद्धा जीवाला ते सगळं काही सांगितलेलं असतं आणि तो त्याला म्हणत असतो, त्यावेळी हा सगळा काही घोळ झाला आणि तेव्हा मी डिवोर्स लॉयर घरी बोलावून घेतलेला होता आणि नेमका तो माझा क्लायंट निघाला आणि तेव्हा काव्यांना डिवोर्स हवा होता म्हणून मी त्याने डिवोर्स पेपर वरती साइन करून दिलेले होते. पण आता गोष्टी बदललेल्या आहेत, त्या माझ्यामध्ये गुंतू लागलेल्या आहेत. आता ना मला त्यांच्या भूतकाळाशी काहीही फरक पडत नाही. तर तेव्हा जीवा आता त्याला विचारतो, पण तिने तिचा भूतकाळ कधी तुला सांगितला नाही का? तर पार्थ त्याला म्हणतो, हो सांगायचा प्रयत्न तर केला होता तिने, पण मला काही इंटरेस्ट नाहीये त्याच्यामध्ये. काय आहे ना जीवा, जुन्या आठवणींचं ओझं घेऊन आयुष्याचा प्रवास सुखद होत नसतो. मी जेव्हा त्यांना विचारलं ना की तुम्ही माझ्याबरोबर तुमचं फ्युचर बघता का, तेव्हा तरी त्या नाही म्हणालेल्या होत्या. मग मी त्यांना म्हणालो की मग मी तुमचा पास्ट का ऐकू? तर जेव्हा आता त्याला विचारतो, मग ती तुझ्याबरोबर तिचा फ्युचर बघायला तयार आहे हे जाणवल्यानंतर सुद्धा तुला तिचा पास्ट ऐकायचा नव्हता? तर पार्थ सांगतो, नव्हता ऐकायचा. काही दिवसानंतर त्यांनी परत एकदा सांगायचा प्रयत्न केला आणि मला खरं सांगू का, भूतकाळात अडकायला आवडत नाही. कोण कुठला तो मुलगा आणि परत काव्यासमोर येईल का नाही हे सुद्धा माहिती नाही. मग कशासाठी ऐकू मी, नाही का? आणि आपण कशासाठी भूतकाळात अडकायचं? तर आता इकडे नंदिनी सुद्धा अगदी तेच सांगत असते. ती म्हणते की पण तेव्हा ना जीवा त्यांच्या भूतकाळामध्ये अडकलेले होते म्हणून त्यांना हे लग्न नको होतं, पण आता सगळं काही खूप पुढे गेलेलं आहे अगं. आणि तुला माहिती आहे का, ती मिस के सुद्धा आता त्यांच्या आयुष्यामध्ये नाहीये, असं ती एकदम आनंदाने तिला सांगत असते. आणि जर आमच्यात म्हणशील ना तर आमच्यामध्ये आता छान विश्वासाचं नातं तयार
तयार झालेला आहे. तर काव्या विचारते आणि मग हा डिवोर्स? तर नंदिनी म्हणते आम्ही डिवोर्स फाईल केलेला आहे खरा, पण त्यात काय आम्ही तो मागे घेऊ. कारण काय आहे माहिती का, मला आता जीवा आवडायला लागलेले आहेत. खरं तर ना मी प्रेमातच पडलेले आहे त्यांच्या आणि हे मी त्यांना सांगून टाकणार आहे. आणि असं ती सांगत असताना काव्या तर खूप खुश झालेली असते आणि आता नंदिनी काव्याचा हात आपल्या हातात घेते आणि तिला म्हणते आणि माझं जर ऐकणार असशील तर तू सुद्धा पार्थना तुझ्या मनामधलं सांगून टाक आणि तुला पार्थ आवडायला लागलेले आहेत हे तुझ्या डोळ्यामध्ये दिसतंय. आणि काय लग्नानंतर प्रेम होईल म्हणता म्हणता प्रेम झालंच की. आणि मला असं वाटते की आता आपण आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकूया. आणि मी तर ठरवलेलं आहे की 16 डिसेंबरला तुझी आणि जीवाची सक्सेस पार्टी झाली की मी जीवाना आय लव्ह यू म्हणणार आहे. आणि तेव्हा काव्या आता मनात म्हणते आणि मी माझ्या मनामधलं पार्थना सगळं काही सांगून माझ्या मनावरचं ओझं हलकं करणार आहे. म्हणजे तिने ठरवलेलं असतं की तिचा पास्ट आता ती पार्थला सांगणारच. तर नंदिनी आता काव्याला विचारातून बाहेर काढते आणि म्हणते अगं हे मुली काय कुठला विचार करतेस एवढा, आणि चल आता ते हातात बाटली घेऊन आपली वाट बघत असतील चल, असं म्हणून आता ती तिला खेचत घेऊन जाते. तर इकडे आता या दोघी बाहेर आल्यानंतर जीवाने तर छान आईस्क्रीमचा जुगाड केलेला असतो. तर तेव्हा पार्थ त्याची तारीफ करतो, म्हणतो अरे वा छोटे, हा तर तू मस्त जुगाड केलेला आहेस हा. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे बडे भैया जुगाड करण्यात आपण किती एक्सपर्ट आहे तुला तर माहितीच आहे. तर तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते तुम्ही उगीच त्यांची तारीफ करत जाऊ नका, पाहिलं ना किती भाव खातात ते. तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते ताई आमचं ध्यान पण काही कमी नाहीये, यांना तर चावी मारायची गरज पण पडत नाही, स्वतःच सुरू होतात, असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी हसू लागते. तर पार्थ म्हणतो मी का सुरू होतो माहितीये का, कारण एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी कोणीतरी कुठून तरी सुरुवात केलीच पाहिजे ना, जशी आपल्या नात्याला पुढे नेण्यासाठी कुठून तरी सुरुवात झालीच असेल ना. तर नंदिनी म्हणते पण मी काय म्हणते आता सुरुवात जर केलीच आहे तर लगेच फायनल डेस्टिनेशन वरती कशाला जायचं, इतका सुरेख प्रवास सुरू आहे ना, तर मग उगाच एक वळण घ्यायचं. कोणाच ठाऊक कदाचित त्या वळणावरती आपण एकमेकांना वेगळं भासत असू, वेगळे सापडत असू. तर पार्थ तिला म्हणतो पण हेच तुमच्या नात्याला सुद्धा लागू होतच ना. तर नंदिनी म्हणते काही म्हणा पण आजचा दिवस या आईस्क्रीम सारखा कायम लक्षात राहील. म्हणजे यावेळचा सीन मागच्या वेळच्या निखाऱ्यासारखा नाहीये, या आईस्क्रीम सारखा गारगार आहे. तर पार्थ म्हणतो हो पार्टीचा दिवस सुद्धा सदाबहारच असणार आहे, कारण काव्य आणि जीवाची सक्सेस पार्टी आहे, असं त्याने म्हटल्यानंतर सगळेजण खुश होतात. तर नंदिनी आता पुढे म्हणते तर आपण चौघे एक टीम आहोत आणि त्यामुळे आता आपण एकमेकांच्या पासून यापुढे काहीही लपवायला नको. तर तेव्हा याच वेळेस बरोबर काव्य आणि जीवा एकमेकांच्याकडे बघतच असतात. तर पार्थ आता म्हणतो बर चला आता जर झोपायला उशीर झाला तर उठायला उशीर होईल आणि घरी पोहोचायला उशीर होईल. तर नंदिनी म्हणते हो मला सुद्धा खूप झोप आलेली आहे चल, असं म्हणून ती काव्याला चल म्हणते आणि आता हे चौघे सुद्धा झोपायसाठी जातात. तर आता इकडे त्यांनी वसू आणि रम्या मधला सीन दाखवलेला आहे आणि या दोघी छानपैकी डिनर करायसाठी बाहेर गेलेले असतात. आणि रम्या आता म्हणते वसूला आई हा छान काय मस्त डिनर होता आणि मला ना खरंच आता असं सेलिब्रेट केल्यासारखं वाटलं. तर वसू म्हणते अगं रम्या पण खरं सेलिब्रेशन तर पुढं आहे. तर तेव्हा रम्या म्हणते अगं आई मला तर राहवतच नाहीये इतका मोठा बॉम्ब, असं ती बोलत असताना वसू तिला थांबवते. तर तेव्हा रम्या एकदम हळू आवाजात म्हणते इतका मोठा बॉम्ब माझ्या हाती लागलेला आहे ना, कसं अगदी वाटते की कधी बूम होतोय. तर तेव्हा वसू तिला म्हणते हो हो अगं थोडी कळसोस आणि आता फक्त थोडेच तास उरलेले आहेत, एकदा का यांचे फटाके वाजले ना की आपण फक्त रोषणाईची मजा बघत बसूया. तर तेव्हा रम्या म्हणते हो आई पण हे सगळं काही करत असताना आपले हात भाजले तर वसू म्हणते खरं आहे रम्या तुझा, हे सत्य तर सगळ्यांच्या समोर यायलाच पाहिजे पण आपण समोर येता कामा नये, नाहीतर हे चौघे राहतील बाजूला आणि आपलाच बळी जायचा. तर रम्या म्हणते नाही नाही आई ग तसं व्हायला नको, त्याची भीती वाटते म्हणूनच तर विचारते मी. आणि आई आपल्याला ना याच्यासाठी एक बळीचा बकरा शोधावाचा लागेल. तर इतक्यातच आता वसू त्या दोघींना हाक मारते, म्हणते रम्याताई वसू त्या पटकन या माझं काम आहे तुमच्याकडे. आणि आता या दोघींच्या बरोबर लक्षात येतं की पिहूच आता हा बळीचा बकरा आहे आणि या दोघे एकमेकांच्याकडे बघून इशारा करतात. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या मनात म्हणते बळीचा बकरा आमंत्रण घेऊन स्वतःच आलेला आहे. तर इकडे आता त्यानंतर त्यांनी काव्य आणि पार्थ मधला सीन दाखवलेला आहे. काव्य पार्थला म्हणत असते पुढच्या वेळेपासून जर मी काउन्सिलिंगला नाही गेले तर मग माझ्या गणितांच्या टीचरना काय वाटेल. तर पार्थ तिला विचारतो पण तुम्हाला काउन्सिलिंग साठी का जायचं नाहीये. तर तेव्हा काव्य मनात त्याच्याकडे बघत बोलते कारण मला आता हे लग्न हवं आहे देशमुख. आणि आता इकडे परत त्यांनी रम्याचा सीन दाखवलेला आहे. रम्या वसूला म्हणत असते ते गिफ्ट फोटोज वगैरे ते सगळं काही तू व्यवस्थित ठेवलेलं आहेस ना. आणि ती म्हणत असते हो सगळं काही नीट बॅगेमध्ये ठेवलेलं आहे. तर नेमकं त्याच वेळेला आता इकडे आशाताई त्या दोन्ही सुद्धा बॅग्स घेऊन बाहेर जात असते आणि त्या बॅग्स तिने खोलीच्या बाहेर ठेवलेल्या असतात आणि ती बॅग म्हणजे दरवाजा उघडत असताना बरोबर ती बॅग जिन्यावरून गडगडत खाली येते आणि खाली येऊन ती बरोबर मानिनीच्या समोरच पडते. म्हणजे मानिनी
मानिनी फोनवरती बोलत असते दुसऱ्या दिशेने आणि तिच्या मागे ती बॅग पडलेली असते आणि आता ती बॅग मानिनीच्या हाती लागणार का हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोड मध्ये कळेलच. तोपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.